नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनेलवरतीच म्हणजेच कोमल रेसिपीज या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गोळ्याचं बेसन कसं करायचं ते बघणार आहोत. खूप छान टेस्टी आणि करायला एकदम सोपं. इथे मी 1 चमचा तेल घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर राई घातली आहे. अगदी थोडकेच मसाले असतात. मिरची पावडर, जिरं, हळद आणि ठेचलेला लसूण हे सगळं घालून चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं. खूप पटकन होते हे बेसन आणि खायला खूप चविष्ट असतं. जर कधी जेवण बनवायचं, भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. खूप झटपट आणि चविष्ट भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही खूप छान टेस्ट येते ह्यानी. लसूण परतला की हळद आणि मिरची पावडर घालायची. इथे तुम्ही हिरवी मिरची आणि लसूण वाटून सुद्धा घालू शकता, त्याचंही बेसन खूप छान होतं. इथे मी 2.5 ग्लास पाणी घातलंय. तुम्हाला किती पातळ हवं आहे बेसन त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. झटपट होणारे हे बेसन आहे, गोळ्याचं बेसन म्हणतात हिला. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. पाण्याला उकळी आली की त्यात थोडं थोडं करून पीठ सोडायचं. मी ते 1 प्लेट पीठ घेतलंय. कालवणाची जी पळी असते त्याने किंवा तुम्ही लाटण्याने सुद्धा हलवू शकता. फक्त एकाच डायरेक्शनने हलवत राहायचं. मोठी जर गोळी असेल ती फक्त फोडायची. छान उकळी येऊ द्यायची, शिजू द्यायचं ते बेसन. मी झाकण ठेवून 1-5 मिनटं त्याला शिजू दिलं. खूप छान झालंय आपलं गोळ्याचं बेसन, झटपट आणि मस्त. आणि हे बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूपच छान लागतं. इथे मी 1 छोटा कांदा घेतलाय. कांदा न कापता हाताने फोडणार आहे त्याला. तुम्ही कांदा असा कधी फोडून खा, खूप छान टेस्ट असते आणि खायलाही खूप मजा येते. तुम्हाला ही गोळ्याच्या बेसनाची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. इथे मी बाजरीची भाकरी घेतली आहे. फोडलेला कांदा, भाजलेला पापड आणि गोळ्याचं बेसन, एकदम भन्नाट असं डिश तयार झाली आणि खायला खूप टेस्टी असते. झटपट होणारं हे आहे भाजी. तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. थँक यू सो मच.